न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. गेल्या रूढी परंपरा मोडीत निघते की काय अशी परिस्थिती मध्य काळामध्ये निर्माण झाली होती. परंतु कावड असेल, मैदानी खेळ असतील, ही आता नष्ट होण्याच्या मार्गावर होती की काय अशा परिस्थितीमध्येच गोढाळा येथील ती कावड परंपरा जी कायम ठेवली. खर तर या गोढाळा नगरी ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. याच गोढाळा नगरीमधून कावड दरवर्षीप्रमाणे या कावडीचं प्रस्थान आणि त्या कावडीचा मान जी आहे ते आपण कावडीचे मंडळाकडून आपण समजून घेऊ. काय कावडीचं महत्व काय ना कावड ची परंपरा काय. तर मराठवाड्याची संतांची भूमी म्हणून मराठवाड्यामध्ये गोडाळा हे गाव प्रसिद्ध असून येथे स्वयंभू शिवलिंग हे अत्यंत जागृत महादेवाचं देवस्थान असून इथं स्वयंभू शिवलिंग असल्यामुळे 4 संतांनी दृढ निश्चय करून आम्हाला याच गावामध्ये समाधी घ्यायची आहे. जसं संत ज्ञानेश्वराने सिद्धेश्वर आहे याच ठिकाणी समाधी घेतली, तसं त्याच धर्तीवर या ठिकाणी जिथं स्वयंभू शिवलिंग आहे याच ठिकाणी याच गावामध्ये आम्हाला समाधी घ्यायची आहे असा दृढ निश्चय करून 4 संतांनी समाधी या गावामध्ये घेतलेल्या आहेत. म्हणून या गावाला मराठवाड्यामध्ये संतांची भूमी म्हणून प्रसिद्ध आहे हे गाव. आणि इथं अत्यंत जागृत देवस्थान स्वयंभू शिवलिंग महादेवाचं मंदिर असून येथील कावड मराठवाड्यामध्ये प्रसिद्ध आहे आणि मराठवाड्यामध्ये मानाची कावड म्हणून प्रसिद्ध आहे हे कावड. कावडीचे प्रस्थान गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी 8 वाजता प्रस्थान होऊन गावामध्ये नगर प्रदक्षिणा करून श्री संत नागोजीबुवा महाराज, श्री संत गोविंदबुवा महाराज, श्री संत मनोहर महाराज, श्री संत बुवाजी महाराज या सगळ्या देवदेवतांचा आणि संत महात्म्यांचा कृपा आशीर्वाद घेऊन महादेवाच्या मंदिरामध्ये स्थायिक त्या ठिकाणी झाले. आणि नंतर आम्ही प्रवास करत जात असताना खलंगरी येथे अभूतपूर्व या कावडीचे 101 तोफाची सलामी देऊन आमच्या कावडीचे स्वागत करण्यात आले आणि पंचपक्वान्नाचं शिवभक्तांना जेवण देऊन या ठिकाणी आम्हाला वाटलं होतं की या सध्याच्या वातावरणामध्ये, परंतु कलियुग या सध्याच्या वातावरणामध्ये सुद्धा आमच्या गावामध्ये अतिशय तरुण वर्ग विशेषतः सहभाग या कावडीमध्ये घेऊन तरुणांच्या सहकार्याने तरुणांना आपलं सहकार्य झोकूनच दिलेलं आहे या कावडी मंडळाच्या. आणि प्रत्येक संतांच्या कार्यामध्ये तरुण विशेष मंडळाने सहकार्य करत आहेत आणि राबत आहेत. मग परतीचा प्रवास खलंगरीहून माकेगाव, आपलं खलंगरीहून कारेपूर, तळणी, मोहगाव, लातूरला मुक्कामी गेल्यावर लातूरलाही त्या ठिकाणी अभूतपूर्व दिलीप स्वामी यांच्या ठिकाणी कावडीचं स्वागत करण्यात आलं आणि सत्कार सन्मान करण्यात आला. ही कावड शिंगणापूरला तिथं पोहोचल्यावर पंढरपूर दर्शन घेऊन शिंगणापूरला पोहोचल्यावर शिंगणापूरला प्रथम आम्हाला तिथला ध्वजीचा मान मिळालेला आहे. आणि ध्वज जी आपण शिखर शिंगणापूरला बांधतो त्या ध्वजेच्या पागोट्याला या गोढाळकरांच्या वतीनं ध्वजाची पूजा करून आरती करण्याचा मान आम्हाला मिळालेला आहे. तसंच शांती ब्रह्म एकनाथ हाही आम्हाला पुरस्कार मिळालेला आहे. आणि ध्वजाचा मान आमच्या कावडीला 11.25 हात पागोट, शिखर शिंगणापूरला बळीचा आणि महादेवाला बांधलेलं पागोट 11.25 हात पागोट काढून आमच्या कावडीला दिले जाते. मानकऱ्याचे व्यवस्थापन जे आहेत मंदार दत्तात्रय पती यांच्या घरी आमची कावड घेऊन कावडीची पूजा व आरती करून सन्मान केला जातो आणि मानकऱ्यांच्या हाताहस्ते ते श्रीफळ दिलं जातं. आणि तिथून आज प्रतीचा प्रवास करत करत आम्ही रात्री महापूरला समसापूरला मुक्काम करीत आज रेणापूर नगरीमध्ये रेणुका देवीच्या मंदिरामध्ये या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. आणि आम्हाला यावर्षी विशेषतः आम्हाला सांगायला या तरुण सहकारी मंडळांच्या वतीनं आम्हाला स्वाभिमान स्वतःला असा वाटतो की या तरुणाने एवढं झोकून दिले सर की या तरुणांच्या खेळण्याच्या आणि कावडीच्या सहकार्याकडे बघून आम्हाला शिखर शिंगणापूर येथे शिवगौरव हा पुरस्कार यावर्षी देऊन, जे काही हा गौरव महाराष्ट्रात कोणालाही मिळालेला नाही आतापर्यंत, तो शिवगौरव पुरस्कार आम्हाला
शिखर शिंगणापूर येथे प्रधान अभिमान वाटत आहे. हर 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 महादेव. खर तर या कावडी मंडळामध्ये युवकांचा जास्त सहभाग आहे. खर तर या कावडी मंडळामध्ये जास्त युवकांचा सहभाग आहे आणि सध्या युवक वर्ग धार्मिक क्षेत्राकडे बऱ्याच प्रमाणात वळला आहे. आता या कावडी सोबत ज्येष्ठापेक्षा युवकांची संख्या मला जास्त दिसते. आपण युवकासोबत एक चर्चा करू. नाव काय बेटा तुझं? सोमेश्वर रमेश डोंगरे. वय? वय 25. कावडीच्या प्रवासात किती वर्षापासून तू जातोस कावडी सोबत? खरं तर कावडीचा प्रवास हा माझा पहिल्याच वर्षाचा आहे आणि हा प्रवास मला एकदम छान वाटला. आणि जसं की मी चालत गेलो असं वाटत होतं की माझे पाय दुखतील हे होतील, पण तसं मला काही जाणवलं नाही. पाय वगैरे माझे काही दुखले नाहीत. आणि आमच्या कावडीचं वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रात मराठवाड्यातच नव्हे तर एकदम महाराष्ट्रामध्ये आमच्या कावडीला शिखर शिंगणापूर इथे एक वेगळाच मान आहे. आणि आम्हाला शिखर शिंगणापूर इथे जी धज असते त्या धजेचा मान देखील आम्हाला या शंभू महादेवाच्या कावडीला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या कावडीला पुरस्कार मिळालेले आहेत की शिवगौरव पुरस्कार. हे महाराष्ट्रामध्ये आतापर्यंतच्या कुठल्याच कावडीला मिळाला नाही. हा पुरस्कार आम्हाला यावर्षी प्रथम महाराष्ट्रामध्ये हे आमच्या कावडीला सन्मानित करून शिखर शिंगणापूर येथून आम्हाला हे शिवगौरव पुरस्कार मिळालेला आहे. खर तर ही परंपरा कायम जोपासली पाहिजे, कायम राखली पाहिजे आणि याचं प्रस्त आणखीन वाढलं पाहिजे. राजमंत्र न्यूज, लातूर.